बाब्या हा? काय कर माहितीये का, बाहेर जाऊ नये ना, जरा घराबिराचे फुटेज नंतर करू चल. कसं लागतं रे घावन. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनुराग सागवेकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मी आणि आमचा बाबू आम्ही आलेलो आहे माझ्या मामीच्या घरी. तर आत्ता आपण छानपैकी आज बनवणार आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल थंबनेलमध्ये. तर आज आपण मामीच्या हातचे घावन खाणार आहोत आणि मामी कशी बनवते वगैरे ते बघणार आहोत. तुम्हाला मी दाखवेनच. छानपैकी ऐसे ही बने रहो आणि स्टे ट्यून, ऐकत रहा. यस. बाब्या हा? काय कर माहितीये का, बाहेर जाऊ नये ना, जरा घराबिराचे फुटेज त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय बोल. हे असं घर दिसतं आमच्या आईचं वगैरे, असं काहीतरी बोल. बघू तू किती छान ब्लॉग करतोस. मित्रांनो, असं दिसतं आमच्या आईचं घर. हे बघा, इकडून दाखवतो. हम्म. आता मागची बाजू दाखवतो तुम्हाला. हे काय आहे रे? कॅमेरा, तू काय करायचं? व्हिडिओ, फोटो. हे आमचे दत्तू बाबा. मग हे बघा आंबे. ही आमची चूल. काय आहे हा कॅमेरा? हो, काय म्हणते? कुठे गेला माझा या हा? हातून टाकली जा. आज 2-3 महिने हात घालतो. मित्रांनो, आलो दुपारी आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि आराम केल्यानंतर मामीने छानपैकी 8ला भाजल्या होत्या, म्हणजेच फणसाच्या बिया. तर त्या सोलून खाल्ल्या थोड्याशा, जास्त नाही खाल्ल्या. आता पहिले लहान असायचो तेव्हा खूप खायचो आणि मोठी माणसं सोलून पण द्यायची. आता सोलून पण घ्यायचं आणि खायचं पण जरा कंटाळा येतो. पण त्याचाही आस्वाद घेतला थोडासा, छान वाटलं. आणि आता निघालो आहे, घावन बनवणार आहे आपण. आणि घावनासोबत आपण जरा चिकन खावी असं वाटतं आहे, म्हणून इथंच जवळच चिकन आणायला जाणार आहे आत्ता गाडीवरनं. तर मित्रांनो, निघालो आहे आत्ता आपण. अकले म्हणून एक गाव आहे, इथून एक 2 ते 2.5 किलोमीटरवरती आहे. तिथून आपण आत्ता आणणार आहोत चिकन आणि त्यानंतर शिजवण्याचाही मी तुम्हाला हे दाखवेन, म्हणजे स्वयंपाक करतानाचा. मेन म्हणजे आपल्याला गावांवरती फोकस असणार आहे आपला.
घेतली. आज काय खात नाही. कोंबडीच नाही गेले असं तुमच्याकडे नेऊन तिथं कापायचे कुठं तर मित्रांनो, आपण खरं तर चिकनच आणायला आलो होतो, पण शेवटी गावाच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर कशाची ना कशाची तरी कमतरता आपल्याला भासतेच, पण त्यातूनच आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आपल्यालाही त्याचा फटका बसला आहे, कारण आज थोडासा तुटवडा असल्यामुळे किंवा कमतरता असल्यामुळे चिकन आपल्याला मिळालेली नाही आहे इथं. आणि आजचा दिवस मंगळवार पण असल्यामुळे थोडा स्टॉक वगैरे कमी आहे आणि खाणारे पण कमी आहेत. त्यामुळं आम्ही आज घेतलेली आहेत अंडी आणि आपण बनवणार आहोत अंडी आणि घावन. तर अंडी आणि घावन आपल्याला आज बनवायचे आहेत. आपण घरी जाऊन आता बनवूयात छानपैकी. तांदळाचंच पीठ असतं ना हे? हो तांदूळ तांदूळ सुकवून सुकवून धुवून धुवायला लागतात पहिले. त्याचा तांदळाचा वास पण भारी येतो एकदम. बस इथे वास म्हणजे एकदम असा मस्त वास येतो पिठाचा, वडासारखा. वड्यासारखा आहे ना? वडा हो काय वड करू काय अरे वडे परत ते हे करायला लागते. नाही, घावणीच बनव ना. वडा वड वड पण ते भिजवावं लागतं ना पीठ. ते काय भरतील लगेच करू काय नको ग, घावून बनव. उद्या करू. उद्याला बघू. उद्या संध्याकाळी उद्या काही येते ना. आता घाऊन करू काय खाल तर खा घाऊन. आपण आता अंडी बनवतोय. तर अंडी अशी उकडायला ठेवलेली आहेत आणि आपण थोड्या वेळाने आता अंड्यांचं कालवण आणि घावणं दोन्हीही बनवणार आहोत. बरं झालं खिडकी तरी येते तेवढी तरी. मसाला तिखट नको ना जास्त. नको. तर आपण आता ही अंड्याच्या कालवणाला फोडणी देत आहोत आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट, लसूण वगैरे हे सगळं टाकून झालेलं आहे. आणि चुलीला धग जास्त होता म्हणून पातेलं खाली उतरवलं आणि हा अद्रक, लसूण, खोबरं, कांदा याची जी पेस्ट केलेली आहे ती पेस्टही आपण आता त्याच्यात टाकलेली आहे. मस्त हे चुलीवरचं जेवण आज बनणार आहे. आणि एक बाजूला मी अंडी सोलायला घेत आहे. एक अंडे सोडल्यावर बंद करतो. आपा बोला. ही अंडी अशी मी मध्ये कापून टाकत आहे आता या मसाल्याच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याला मसाल्याला उकळी आलेली आहे. उकळी आली हे बघूनच मी अंडी ही फोडून आता कापून मधनं टाकत आहे. अंडी जर आपण कापून टाकली ना तर अंड्यांमध्ये एक तो मसाल्याचा रस सगळा छानपैकी उतरतो. त्यामुळे आपण अशी अंडी कापून टाकावी शक्यतो. ठीक आहे बस. तर मित्रांनो, आमच्या मामीने मागच्या बाजूला ही अशा पद्धतीने एक पडवी केलेली आहे आणि इथंच आपण स्वयंपाक बनवतो. खरं तर आतल्या बाजूला दुसरी एक पडवी आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. तिथं पण मामी स्वयंपाक बनवते, पण तिथं गॅस वगैरे शेगडी वगैरे आहे. पण खास मी आलो आहे यासाठी आज तिने चूल पुन्हा पेटवले आणि चुलीवरचं जेवण खायचं म्हणून आपण आज चुलीवरती स्वयंपाक बनवत आहोत. हे सगळे कपडे वगैरे किंवा थोडा पसारा आहे इथं, पण
एक बाजूला स्वयंपाकाचं भरपूर सारं आहे. इथं आंबे वगैरे पण उकळून ठेवलेले. ह्याचा आपण साठ बनवणार आहे मामी. साठ म्हणजेच आंब्याची पोळी. आंब्याच्या पोळीला तुमच्याकडे काय म्हणतात, तुमच्या गावात काय म्हणतात ते एकदा मला कमेंट करून सांगा. इथे अजूनही रानमेवा जमा करून ठेवलेला आहे आपण मामीने. साठ सुकत घातलेले आहे का? हां हां. ही एक पडवी आहे आणि आतल्या बाजूला अजून एक पडवी आहे इथे. तर इथे सगळं स्वयंपाक, ॲक्च्युली स्वयंपाक घर हे म्हणावं लागेल, कारण इथं भांडी वगैरे सगळं आहे आणि गॅस वगैरे इथे मांडलेला आहे. बाकी सगळं भांडी, फ्रीज वगैरे हे सगळं इथं आहे. आणि बाहेरच्या पडवीत चूल असल्यामुळं तिथं आपण आज बनवत आहेत जेवण. बोल, ह्याला साठ म्हणतात आणि आंब्याची पोळी पण म्हणतात. तुम्ही काय म्हणता याला कमेंट करून सांगा. याला साठ म्हणतात. आंब्याची ही पोळी पण आहे. तुमच्या गावाला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. आता आम्ही छानपैकी ह्या साठाचा म्हणजे आंब्याच्या पोळीचा थोडा आस्वाद घेणार आहोत जेवणाच्या आधी. जरा एवढी खाणार आहेस का? अर्धीच घे, नाही तर तुला किती हवी ती खा. आणि ती एक तुला बॅगेत घेतील मोठी, घेऊन जात का तुम्ही? ऐकलास? तुला नव तर मित्रांनो, आता ज्या गोष्टीसाठी आपण एक्सायटेड आहोत ती गोष्ट आलेली आहे. आणि ह्या बिड्याच्या तव्यावरती आपण आता म्हणजेच मामी आता घावणं बनवायला सुरुवात करणार आहे. बोला काय काय केलं ते तू सांग बाबा. सांगते. पहिला काय पीठ, नंतर मीठ, नंतर पाणी, है ना? हो. तर मित्रांनो, मामीने हे तव्याला वरनं तेल लावण्यासाठी हे केळीचं जे फांदी आहे किंवा खोड म्हणू शकतो आपण त्याला, सोप म्हणतात काय याला, सोपाड. तर हे घेतलेलं आहे. हे तेलात बुडवून आपण आता मामी अशा पद्धतीने लावणार आहे तेल त्या बिड्याला. लवकर करायचं होतं ना तुला. दिसतोय ना बाब्या? लागत नाही. खायचं आहे ना? ठेवच्यात पाणी घे बस आणि लगेच खायचं पण. नाही, आता फोन बिन कर, मग नंतर बनवू आपण. बाब्या, कसं लागतं रे घावन? आता आम्ही प्रॉपरली जेवायला बसलेलो नाही अजून, पण नुसतं एक घावन आम्ही स्टार्टिंगला असंच टेस्ट करून बघतोय. खूप मस्त क्रिस्पी असे बनलेले आहेत घावन. हे बघा, हा तुकडा अशा पद्धतीने दिसतो. धर बाबू, भाऊ धर, बाबे धर, खा. बघ झाला ना सध्या.
नंतर करू चल. बाब्या कसं लागतंय घावन आणि अंड? हे चांगलं. चांगलं लागतं ना खा. हम्म. बालदी काही लागेल.